आपण छान मस्त लहान मुलांची आवडती अशी फ्रुटी, लहान मुलांना फ्रुटी खूप आवडते, तर आज आपण लहान मुलांची आवडती फ्रुटी तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत आणि एक अर्धी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. आता आंबे व्यवस्थित सोलून त्याचे संपूर्ण आपण गर काढून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आंबे कट करून घेऊया आणि त्याचं संपूर्ण गर काढून घेऊया. ही केमिकल फ्री मस्त आपली फ्रुटी तयार होते. घरी आपण मस्त 2 ते 3 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता. बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण साल काढून त्याचा गर काढून घेत आहे आंब्याचा. आणि झटपट होणारी आहे आणि मस्त थंडगार अशी फ्रुटी आपण घरीच बनवू शकतो. बघा, संपूर्ण गर काढून झालेला आहे आंब्याचा. त्यानंतर जी तोतापुरी कैरी घेतलेली आहे त्याचीसुद्धा आपण साल काढून घेऊया आणि मस्त बारीक कट करून घेऊया. कैरी घातल्याने छान मस्त चटपटीत आंबट गोड मस्त छान आपल्या फ्रुटीला चव येते. बघा, अशा पद्धतीने कैरीचा पूर्णपणे मी जो गर आहे तो काढून घेतलेला आहे. बघा, आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान मस्त पेस्ट तयार करून घेऊया. बघा, जर तुम्हाला स्टोअर करायची नसेल ही फ्रुटी तर लगेच तुम्ही अशी फिरूनसुद्धा मस्त फ्रेश मस्त फ्रुटी तयार करून पिऊ शकता. खूप छान लागते. बघा, आता हे फिरून घेऊया. बघा, मस्त छान पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण पॅनमध्ये घालूया आणि एक उकडी काढून घेऊया थोडंसं पाणी घालून. बघा, व्यवस्थित झालेली आहे मस्त. आता आपण एक उकडी काढून घेऊया. बघा, एक उकडी काढून झालेली आहे. आणि हे जे मिश्रण आहे आपण काढून घेऊया. त्यामुळे आंब्याचे जे धागे असतील ते पूर्णपणे निघून जातील. कैरीचा रस हा आपण छान उकडून घेतल्याने हा काळा पडत नाही. आपण फ्रीजमध्ये ठेवल्यावर 4 ते 5 दिवस आरामशीर छान राहतो. त्यानंतर आपण थंड पाणी घालूया मस्त. बघा, भरपूर थंड पाणी घालूया. त्यामुळे आपली गरम जी फ्रुटी आहे ती लगेच थंड होऊन जाईल. बघा, मस्त मिक्स करून घेऊया. बघा, दिसते ना अगदी मार्केटसारखीच रेसिपी आपली छान फ्रुटीची मस्त. आणि त्यामध्ये चटपटीत चव येण्यासाठी आपण अर्ध त्यामध्ये लिंबू घालूया. त्यामुळे मस्त छान आंबट गोड अशी छान फ्रुटीला चव येईल. बघा, आणि ही सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली फ्रुटी रेडी आहे मस्त पिण्यासाठी. बघा, छान आपली फ्रुटी तयार झालेली आहे. चला तर ग्लासमध्ये घेऊया. या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा पद्धतीने तुम्ही फ्रुटी बनवून बघा. मुलांना तर खूप आवडेल आणि काहीतरी थंड पिण्याचा आनंदसुद्धा तुम्हाला मिळेल. बघा, किती छान मस्त फ्रुटी तयार झालेली आहे मस्त. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.